त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. हा, इरशाळवाडीतली घरं कंप्लीट तयार झाली आणि त्याचं ते बघा कशी का केलेली आहेत, चांगली केलेली आहेत आपण. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की गर्दी असते, कार्यकर्ते येतात, त्यांना भेटतो, सगळ्या गोष्टी आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मी असल्यामुळे मला शेतकऱ्यांची दुःख माहीत आहे, जाणीव आहे. आणि म्हणून आम्ही एनडीआरएफचे नियम बदलून टाकले, दुप्पट केलं, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं तेही देऊ लागलो. गोगलगाईचा कारभार अगोदर होता, गोगलगाईने नुकसान केलेले तेही आम्ही भरून दिलं. 8,500चे 13,500 केले. आमचा मंत्री आपण पोचतो लवकर कुठं पण. आणि म्हणून आणि खरं म्हणजे नाना भाऊ, मी नेहमी सांगतो की मी स्वतःला सीएम कधी समजत नाही, मी स्वतःला कॉमन मॅन समजतो. सीएम म्हणजे कॉमन मॅन हे मी समजतो. कारण शेवटी डोक्यामध्ये ती हवा गेल्यानंतर रस्त्यावरचा कार्यकर्ता, जमिनीवरचा कार्यकर्ता हवेत चालू लागतो. आणि म्हणून गर्दी हेच माझं टॉनिक आहे. गर्दीची मला कधीच ॲलर्जी नव्हती, परंतु काही लोकांना जरा जरी गर्दी झाली की लगेच सर्दी होते, असे काही लोक आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगेन, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर्षाला 18,000 रुपयांचा माहेरचा आहेर आम्ही त्यांना देतोय. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, 3 मोफत गॅस सिलेंडर, महिलांना 50% तिकिटामध्ये सवलत, ज्येष्ठांना मोफत एसटी बाबा, मुलींना मोफत शिक्षण. मगाशी काय म्हणाले विजयराव, मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल पण काहीतरी बोलले. एक दिवस रात्री 12:30 वाजता मला फोन आला की एका मुलीने आत्महत्या केली आहे. का तर जे 50% सरकार पैसे भरत होते आणि 50% पालक, त्या 50% पालक देखील त्याची कॅपॅसिटी नव्हती भरण्याची क्षमता, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. त्याच दिवशी आम्ही ठरवलं की मुलींना 100% मोफत शिक्षण देण्याचा आणि निर्णय घेतला. मोफत विजेचं मी मगाशी सांगितलेलं आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, तानाजीराव 1.5 लाख रुपयावरून ती योजना 5 लाखावर आम्ही नेली. दवाखाना, बाळासाहेब ठाकरे दवाखाना आपल्या दारी, तो आम्ही केला. 700 दवाखाने केले. म्हणजे एका आणि तीर्थ दर्शन योजनाही आणलेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. त्याचाही लाभ आपले ज्येष्ठ नागरिक घेतील. जयंतराव, त्यांची अपेक्षा असते परंतु ऐपत नसते, तोही विचार आम्ही केला. आणि विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षातल्या काही लोकांनी त्याचा फायदा होऊ शकतो. तीर्थदर्शन करायला, तीर्थाटन, मोफत उपचार, हे सगळं केलं आम्ही. म्हणजे बघा विजयराव, बघा एका सुखी कुटुंबासाठी काय हवंय, काय नको याचा विचार करून या योजना आखल्यात आम्ही. आणि म्हणून विजयराव, अशा प्रकारचे योजना आणणारं हे पहिलं सरकार आहे. दवाखाने वाढवू ना आपण, बिलकुल वाढवू, दवाखाने वाढवू. कारण नाही बिलकुल वाढवणार. आणि सगळ्यांचा इलाज आम्ही करू, पूर्ण सगळ्यांचा उपचार. आता काय हे सगळे योजना केल्या ना राजेशजी, या योजना केल्यानंतर काही लोकांना पोटदुखी होईल, मळमळ होईल, त्रास होईल, त्यांचा मोफत इलाज त्या बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये होईल.